मी चालली होती 2 दिवसासाठी माहेरी आणि जाता जाता आम्ही जोगेश्वरीची मिसळ खाल्ली आणि त्यानंतर मामाच्या घरी गेली, कारण आजोबा आजारी होते, त्यांना भेटण्यासाठी गेली होती. पण आजी मला कांद्याची पात देत होती खाण्यासाठी आणि माझे सर्व सत्तूचं चाललं होती सुटफुट मध्ये तो पण उपटू लागत होता आणि आजी त्याला ओरडत होती. आणि त्यानंतर आम्ही दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत मामाच्या घरी थांबलो, थोडा वेळ बसलो, बाबांना भेटलो वगैरे, गप्पा मारल्या आणि त्यानंतर परत आम्ही माझ्या माहेरी आली, म्हणजे म्हैसगावला आल्यानंतर मग माझ्या मम्मीनी 4 नंतर 6 वाजता गाईचं दूध काढलं. गावरान गाय आहे ती, तिचं दूध काढलं. तिचं वासरू लई क्यूट आहे, मला खूप आवडलं ते, एवढं छान आहे ना. आणि 8च दिवस झाले तिचं वासरू झाले ते. तर त्याच्यानंतर मग ते काय करतात, दूध काढतात आणि रात्रीचं दूध फ्रीजमध्ये ठेवतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सकाळी त्याला मलाई येते, ती मलाई काढतात आणि ती काढल्यानंतर खूप जाड मलाई येते. मलाई काढल्यानंतर त्या गाईचं म्हणजे असं रोज मलाई काढल्यानंतर जवळपास 1-1.5 किलो तूप होतं 15 दिवसाला, किंवा महिन्यातनं काढलं तर मग 1.5-2 किलो तूप बनतं. आणि गावरान गाईचं तूप हे खाण्यासाठी छानच असतं आणि आणि दुसऱ्या दिवशी मी मम्मीसोबत शेतात गेली होती, कारण मम्मीचं ते कपाशी लावली होती, ते खुरपायचं काम चालू होतं. बाकीची कपाशी कोळपली होती आणि 1-2 सऱ्यांमध्ये पाणी गेलं होतं, म्हणून ते खुरपायचं राहिलं होतं. ते मम्मी खुरपत होती आणि मी तिच्याबरोबर फिरत होती शेतामध्ये. खूप दिवसांनी गेले म्हणून खूप भारी वातावरण होतं गावाकडं, मस्त पाऊस झालेला होता, छान वाटत होतं गावाकडे. आणि असं आम्ही शेतामध्ये जाऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर फ्रेश झालं, आवरलं आणि सोमवार होता, त्यामुळे आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. आमच्या गावात केदारेश्वराचं मंदिर आहे, मग तिथं गेल्यानंतर पूजा वगैरे केली आणि घरी आलो. मुलं नेली होती म्हणून मुलं खूप त्रास देतात. आणि घरी आल्यानंतर खूप जोरात पाऊस आल्यानंतर सत्तूचं चाललं होतं काहीतरी, मधून शूज घाल, हे घाल, त्याचे पाय भरले की तो खूप चिडचिड करतो, शूज घालूनच फिरतो तिथं. आणि त्याच्यानंतर मी त्याच दिवशी पहाटे आम्ही पुण्याला आलो आणि त्यानंतर मी त्या गाईचं चीक आणलेला होता, तो बनवायला बनवला. खूप छान बनवलं होतं मी तो चीक, खरवस छान झालं होतं. त्याच्यामध्ये गूळ, विलायची वगैरे टाकून बनवतात. गावरान गाईचं चीक खाण्यात वेगळीच मजा असते, त्याला खरवस म्हणतात काही ठिकाणी. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा मला. आमच्याकडे खरवसच म्हणतात. आणि मस्त मी वड्या पाडल्या होत्या, त्याच्यामध्ये गूळ टाकतात, विलायची टाकतात आणि उकळत्या पाण्यामध्ये ते पातेलं ठेवून ते शिजवतात वाफेवरती आणि फ्रीजमध्ये ठेवून तर खूपच छान लागतो. बाय.